गुडखळी क्षेत्र, तेथे तापी माता आहे. तापी माता पश्चिम वाहिनी, नर्मदा पण पश्चिम वाहिनी, अशा या दोन नद्या पश्चिम वाहिनी आहेत. त्यांना परिक्रमा केली जाते आणि दोन नद्यांच्या मध्ये जो पट्टा आहे त्याच्यामध्ये सगळे साधू संत यांच्या अनंत कालापासून निवासस्थान आहे. अशा ठिकाणी श्री महाराजांना, आपल्या काशीनाथ महाराजांना समाधी घेण्याची इच्छा झाली होती. यल्लालिंग प्रभू यांचे शिष्य प्रेमानंद महाराज ते तपश्चर्या करत होते, तेव्हा महाराजांना त्यांनी बोलवून घेतलं होतं. 1 महिना महाराज आपले तिथे राहिले गुडखळीला आणि त्यांना इच्छा झाली तापी मातेच्या तीरी आपण समाधी घेऊया. गुरुदेवाने आणि त्यांच्या गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला हे सगळं चरित्र माहित आहे. येथे त्यांनी समाधी घेतली. गंगाखेडकर झाले संपूर्ण काशीनाथ. तापीची इच्छा पूर्ण झाली नाही. 6 वर्षानंतर सगळ्या भक्तांच्या मनावर एकदाच प्रेरणा दिली. इथले भानुदास आहेत आणि कितीतरी भक्त आहेत, एकदाच प्रेरणा दिली. कोणाला स्वप्नात, कोणाला प्रेरणा देऊन अशा ते तिथे जाऊन ते स्थान निर्माण झालेलं आहे. जागा घेतली आहे, मनमत आहे त्याच्यामध्ये. डॉक्टर शंकर अण्णा होते आणि अशा बऱ्याच लोकांच्या सहकार्यामुळे आणि तिथल्या काही स्थानिक लोकांच्या सहकार्यामुळे ती जागा घेण्यात येऊन फार मोठं ते समाधी स्थान तिथे इच्छास्थान झालेलं आहे.